आणि आता बुलेटिनला सुरुवात करूयात। बुलेटिनची पहिलीच बातमी म्हणजेच आज पानिपत शौर्य दिवस आज साजरा होतोय। 1761 मध्ये झालेल्या पानिपत युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मराठा सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी आज हरियाणातील कालाआम इथं शौर्य दिनाचं आयोजन करण्यात आलंय। आणि या कार्यक्रमात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मराठा सैनिकांची कुटुंब आणि त्यांच्या कुटुंबासोबतच महाराष्ट्रातील जवळपास 2000 लोक सहभागी होणार आहेत। शौर्य स्मारक समितीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। हर हर महादेवचा जयघोष केला जातोय। पानिपत इथं होणाऱ्या मराठा शौर्य दिनाच्या कार्यक्रमासाठी मंत्री दीपक केसरकर पानिपत इथं पोहोचलेले आहेत। यावेळी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी। 1761 मध्ये पानिपत मध्ये युद्ध झालं होतं आणि युद्धामध्ये मराठी शौर्यगाथा लिहिली गेली होती। आज तोच स्मरण दिवस आहे, हा शौर्य दिवस आहे। या निमित्ताने राज्याचे मंत्री दीपक केसरकर पानिपतला पोहोचले। ते त्यांच्याशी चर्चा करूया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, आपण पानिपतला आलेला आहात, आज शौर्य दिवस आहे। महाराष्ट्राच्या भावना या पानिपतशी गुंतलेल्या आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे की पानिपतच्या युद्धानंतर अनेक लोक जे पाठीमागे राहिले त्यांचं पिढ्यानपिढ्या ते इथे राहिले। महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जरी त्यांची जवळीक असली तरी तेवढे संबंध पुढच्या काळात राहिले नाही। पुन्हा एकदा ते संबंध एस्टॅब्लिश व्हावे, एक स्मारकाची घोषणा ही दोन्ही सरकारने मिळून केलेली होती। त्याच्या संदर्भात त्यांनी मला सूचना केलेल्या आहेत की याच्याबद्दलची सध्याची परिस्थिती काय आहे याची सुद्धा तू माहिती घे, आपल्याला ते सुद्धा करायचं आहे। कारण हा एक आगळा वेगळा संबंध आहे। पेशव्यांनी प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रत्येक सरदारांना आवाहन केलेलं होतं की त्यांनी जॉईन व्हावं। त्यावेळेला जर राजस्थानचे सगळे जर राजे एकत्र आले असते आणि मराठ्यांच्या बरोबर त्यांनी हात मिळवणी केली असती तर एक भारताचा वेगळाच इतिहास तयार झाला असता आणि भारताला जिंकणं कोणालाही शक्य नाही हे अधोरेखित झालं असतं। मला वाटतं की ह्या एकीच्या संदर्भात सुद्धा आणि भारताची एक मूठ वळवली गेली असती, ती स्वातंत्र्याच्या काळात नंतर सगळे लोक एकत्र आली, ती मूठ तयार झाली। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की या प्रसंगाचं योग्य असं स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे, ही महाराष्ट्र शासनाची भावना आहे आणि ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करू। पानिपतवरून व्हिडिओ जर्नलिस्ट वाहिदसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। तेव्हा पानिपतची 14 जानेवारीला जी लढाई झाली होती त्याच आठवणींसाठी हा शौर्य दिवस खरं तर साजरा केला जातो। खरं तर या लढाईत मराठे हरले होते, पण खरं तर मराठे हे जिंकले होते असंच म्हणावं लागेल। वळूयात पुढच्या बातमीकडे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हद्दीतील दिघी पोलीस स्टेशनमध्ये एका तरुणाचा मृतदेह नातेवाईकांनी आणून ठेवलेला आहे। पोलीस स्टेशनच्या दारात मृतदेह ठेवून नातेवाईकांनी आंदोलन सुरू केलंय। दिघी पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे वृषभ मुकुंद जाधव या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आणि तसा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। वृषभ मुकुंद जाधव यांची त्याच्या पत्नीसोबत घटस्फोटाची केस सुरू होती आणि घटस्फोटाचा निकाल वृषभच्या विरोधात लागला होता। त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरी येऊन त्याच्यावर दबाव टाकल्यानं त्याला हृदयविकाराचा झटका आला असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलेला आहे। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकळे यांच्याकडून। गोविंद, काय अधिक तपशील? श्वेता, खरं तर आता दिघी पोलीस स्टेशनच्या दारामध्ये हा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे आणि संबंधित व्यक्ती जो मृत पावलेला आहे त्याचे नातेवाईक आणि नागरिक यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे। त्यामुळे तणावाची परिस्थिती आहे। एकंदरीत जर या प्रकरणाकडे बघितलं तर लक्षात येते की जो मयत व्यक्ती आहे त्याच्या कौटुंबिक वाद होते आणि त्या संदर्भात न्यायालयात खटला सुरू होता। तो त्याच्या विरोधात त्याचा निकाल लागल्यानंतर पोलीस हे समज देण्यासाठी म्हणून तिथे गेले होते आणि त्यानुसार ज्यावेळेस त्याच्याशी बोलणं सुरू होतं तर त्यावेळेस त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला। मात्र नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की पोलीस ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी प्रचंड दमदाटी केली आणि या प्रकरणी शिवीगाळही केली आणि त्या दबावात किंवा त्या प्रेशरमध्ये त्याला हा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असं नातेवाईकांचा आरोप आहे। नातेवाईकांनी असा आरोप केलेला आहे की या मृत्यूला पोलीसच जबाबदार आहेत। आताची आपण ही मोठी बातमी पाहतोय। पोलिसांवरती कठोर कारवाईची मागणी हे नातेवाईक करतायत। नातेवाईकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळतात। नातेवाईक आक्रमक झालेले आहेत।
आणि आता वळूयात पुढच्या बातम्यांकडे. पाहूयात काय चाललंय देशात आणि राज्यात वेगवान स्वरूपात. राज्यात महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न ऐरणीवरती असताना पुण्याच्या नामांतराचा विषय उकरून काढणं योग्य नाही. नामांतराची मागणी करणाऱ्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. तर पिंपरी चिंचवडमधील पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी भूमिका स्पष्ट करेल असंही ते म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं होतं. विरोधी पक्षातही समन्वय असायला हवा असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलंय. तसंच वंचित सोबत सुरू असलेल्या चर्चेबद्दल आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला माहिती देतो असंही राऊत म्हणाले. संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेले सुजित पाटकर यांच्या कंपनीविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर इंटरनल हेल्थ केअर कंपनीविरोधात गुन्हा दाखल झालाय. मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे. सोमवारी 16 तारखेला त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलंय. कोरोना काळात वैद्यकीय उपकरणं खरेदी प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलंय. काँग्रेस नेते सुनील केदार यांना नागपूर सत्र न्यायालयानं 1 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. शासकीय अधिकाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी केदार यांच्यासह एकूण 4 जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीमा प्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झाली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आंदोलनाचा इशारा समितीनं दिला. याच पार्श्वभूमीवर समितीची महत्त्वाची बैठक झाली आहे. चलो मुंबईचा नारा यावेळी देण्यात आला. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं पैसे दुप्पट करण्यासाठी लाखो रुपये गुंतवले होते. त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच कार्यकर्त्यांच्या मदतीनं पुणे आणि मुंबईतून तिघांचं अपहरण केलं गेलं. या प्रकरणी तपासाची सूत्र फिरवत पुणे पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. जळगाव शहरात निकृष्ट दर्जाचं रस्ते काम होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. नागरिकांच्या आरोपांची दखल घेत पालिका अधिकाऱ्यांनी रस्ते कामांची स्वतः पाहणी केली. निकृष्ट काम केल्यास कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. धुळे जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून त्याची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध महसूल प्रशासनानं धडक मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षभरात महसूल विभागानं तब्बल 2.25 कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय. तसंच 200हून अधिक वाहनं आणि यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे. बीड शहराच्या मध्यातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलंय. यावेळी खुद्द जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे उपस्थित होते. जेसीबी, पोकलेन आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून गाळ काढून नदीपात्र स्वच्छ केलं जात आहे. उस्मानाबादमध्ये पीक विमा कंपनीविरोधात ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील आक्रमक झालेत. पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना 8 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. 8 दिवसात प्रती न मिळाल्यास विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा कैलास पाटलांनी दिलाय. गोंदियातल्या बटाणा गावात मुलानंच बापाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दिनेश येळे असं आरोपीचं नाव असून शिवीगाळ केल्यानं त्यानं वडिलांच्या डोक्यात काठीनं प्रहार केला. यात देवेंद्र येळे यांचा मृत्यू झालाय. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये आनंद गंगवाल हे व्यापारी मोटरसायकलवरून जाताना नायलॉन मांजामुळे त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र यातून त्यांचा जीव वाचलाय. दरम्यान नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवरती पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाते. साताऱ्यातील पुसे सावळीत चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसलेला आहे. एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी सीसीटीव्ही फोडला, त्यानंतर तिथून पळ काढला. या प्रकरणी फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. गोंदियात एका पतसंस्थेचं शटर तोडून चोरट्यांनी संगणकासह इतर वस्तूंची चोरी केली. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. शंकर उर्फ विकी कोहळे आणि अविनाश वाढई अशी या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. जामनेरमधील पहूर इथल्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यासह 6 आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. अटकेतील महिलेनं नातेवाईकांच्या घरात चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी आरोपींकडून 16,90,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.
महाबळेश्वरमध्ये 38 मजुरांनी भरलेला टेम्पो दरीत कोसळल्याची घटना घडली आहे। हे सर्व मजूर रस्त्याच्या कामासाठी बुलढाणा आणि अकोला इथून आले होते। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र या अपघातात लहान मुलांसह 2 गरोदर महिला जखमी झाल्या। त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महाबळेश्वरच्या मुकदेव गावाजवळ मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात झालाय। टेम्पोमध्ये 38 जण असून जखमींवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यवतमाळच्या वणी शहरात एका कारच्या बोनेटमध्ये घोरपड आढळली। प्राणीमित्रांनी घोरपडीला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। रत्नागिरीतील दाभोळ खाडीवरती लाखो सीगल पक्षी उतरलेले आहेत। या पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। सीगल पक्ष्यांचा थवा किनाऱ्यावरून पाहण्याचा विलक्षण अनुभव पर्यटक घेत आहेत। रत्नागिरीच्या गुहागर वरचा पाट इथं कासव संवर्धन आणि संरक्षण अंतर्गत कासवाच्या 6 पिलांना समुद्रात सोडण्यात आलाय। कासवांच्या विणीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि हा विणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर कासव संवर्धित जागेमध्ये ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। या कासवांना पाहण्यासाठी अनेक पर्यटकांनी हजेरी लावली। ॲप आधारित वाहतूक सेवा पुरवण्यासाठी नवं धोरण ठरवण्याचा निर्णय सरकारनं घेतला। याच पार्श्वभूमीवर एक समिती तयार करण्यात आली आहे। ही समिती 3 महिन्यांमध्ये अहवाल देणार आहे। देशात सोन्याचे भाव गगनाला भिडलेत। मुंबईत सोनं 57,956 रुपयांवरती पोहोचलंय। डॉलर कमकुवत झाल्यामुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोनं खरेदी सुरू केल्यानं भाववाढ झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे। सोलापुरातील श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मानाच्या 7 नंदीध्वजांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। या मिरवणुकीच्या दरम्यान सोलापुरातील विविध चौकात नंदीध्वजाचं स्वागत केलं जात आहे। यानिमित्त दत्त चौक मार्गावरती स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढण्यात आली आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील अंधारी इथं पीरबाबा यात्रा महोत्सवानिमित्त बैलघोडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे। यासाठी राज्यभरातून बैलघोडे दाखल झालेत। ही शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। आणि चंद्रशेखर बावनकुळे बोलतात, आपण थेट जाऊया। 3 पार्टी एक आली, तुकड्या तुकडे पार्टी एक झाली। यांना मॅन्डेट होतं का? तुकड्या तुकड्यामध्ये यांना मॅन्डेट भेटलाय। म्हणजे तुकड्या तुकड्यामध्ये हे लोक निवडून आले। मॅन्डेट तर भाजपला होतं, मॅन्डेट शिवसेना भाजप युतीला होतं आणि त्यामुळं हे तुकडे तुकडे गँग एक आली आहे आणि या तुकडे तुकडे गँगचा कोणी नेता नाही आहे। त्यामुळं असंच दिसणार आहे। आणि सकाळी उठून ते संजय राऊत बोलतात, त्यावर मग आम्हाला बोलावं लागतं। भविष्यात काँग्रेसचे काही आणखी मोठे नेते भाजपात येण्याची तयारी आहे का? 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारी? मी आता सांगितलं तुम्हाला की राज्यसभा विधान परिषद पासून सुरुवात झाली। देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आम्ही कोणाला फोडाफोडी केली नाही पहिलं तर, पण देवेंद्रजीच्या नेतृत्वावर विश्वास आहे, एकनाथ शिंदेवर विश्वास आहे। आपले केंद्रीय नेतृत्व आमचे मोदीजी यांच्या वर हे आता 130 कोटी भारतीयांनी हे कोरलेलं आहे की या देशाला जगातला सर्वोत्तम देश मोदीजी करू शकतात। हे जेव्हा जनतेला जनतेच्या मनात आलं आहे, जनतेच्या हृदयात आलं आहे आणि त्यामुळं एककडे देशात मोदींचं नेतृत्व आहे, दुसरीकडे एकनाथजी देवेंद्रजीचं नेतृत्व आहे। अशा वेळी कोण याच्यासोबत जाईल, कोण जाईल? आणि काँग्रेस तर डुबतं जहाज आहे, तर जहाजात कोण बसणार आहे? पण काँग्रेसकडून विशेषतः नाना पटेकडून वारंवार आरोप होत आहे की भाजप आमचं घर फोडण्याचं काम। आम्ही कशाला फोडू? ह्या तर हे अनैसर्गिक बोलणं आहे। आम्ही कशाला फोडणार आहे? तुम्ही तुमचे लोक सांभाळा ना, तुम्हाला तुमचे लोक सांभाळावं लागतील ना, मला माझी पार्टी सांभाळावं लागेल। मी जर माझ्या पक्षातला उद्या कोणी कार्यकर्ता काँग्रेसमध्ये गेला तर माझी जबाबदारी आहे। आता सत्यजित तुमचा उमेदवार आहे का? पाठिंबा देण्याचा निर्णय होणार आहे का? सत्यजित तांबेंनी अजूनही पाठिंबा मागितला नाही। जर त्यांचा तसा प्रस्ताव आला तर मी तातडीनं पार्लमेंटरी बोर्डात जाईल, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डात समोर त्या ठिकाणी विनंती करेल। पण तसा प्रस्ताव अजून नाही, तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही स्वीकारायचा हा पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे। बट अजून अध्यक्ष म्हणून माझ्याकडे प्रस्ताव नाही। काल देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबेंचं कौतुक केलं, त्यांचं काम चांगलं आहे, युवा नेते आहेत असं म्हणतात। ही सुतुवाच आहे की भाजपकडनं
आणि त्यांच्याकडनं एक सर्वच पक्षामध्ये कर्तृत्ववान कार्यकर्ते असतात. काँग्रेसमध्ये काही कर्तृत्ववान कार्यकर्ते आहे, राष्ट्रवादीमध्ये आहे, शिवसेनेमध्ये आहे, उद्धव ठाकरेजीकडे आहे. आणि कर्तृत्ववान कार्यकर्त्यांना संधी देण्याचं काम नेहमीच देवेंद्र फडणवीसजींनी केलं आहे, मोदीजींनी केलं आहे. मग देशात बघा सत्ता परिवर्तन काय झालं? सत्ता परिवर्तन याकरता झालं की जेव्हा तुम्ही नेतृत्वाला संधी येतात तेव्हा नेतृत्वाने पक्ष वाढतो. आणि जिथे आम्ही परवाही सांगितलं आम्ही काही पूर्ण नाही आहे, आम्ही आता सेवा सहकार्याच्यामध्ये अपूर्ण आहोत. आम्ही शिक्षक आणि या 5वी निवडणुकीमध्ये काही 2 जरी सीट आमच्याकडे असल्या तरी आम्ही त्या ठिकाणी कमजोर आहोत. मग एक आणि 11चं कुणी काम करेल? 1 आणि 1 11 झाले पाहिजे. 1 आणि 1 2चं राजकारण कधी कुणी करत नाही. आणि त्यामुळं फोडाफोडी वगैरे नाही, फक्त एवढंच सांगतो की भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्याकरता आणि युतीच्या म्हणजे एकनाथजी आणि देवेंद्रजीच्या समन्वयाने आम्ही सर्व निवडणुकीमध्ये प्रचंड ताकद उभी करणार आहोत. आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसेल जसं ग्रामपंचायतमध्ये दिसलं, विधान परिषदमध्ये तुम्हाला दिसतं आहे, पुढच्या काळातील जेवढ्या महानगरपालिका नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला 100% भाजपा शिवसेना युतीच्या मागे मोदीजीच्या नेतृत्वात एकनाथजी देवेंद्रजीच्या समन्वयाने महाराष्ट्रात खूप परिवर्तन दिसेल. आणि इतर पक्षामध्ये जे चांगलं नेतृत्व आहे, जे प्रगल्भ नेतृत्व आहे, त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये संधी आहे. सत्यजित त्याच निकषाप्रमाणे प्रगल्भ आणि चांगलं नेतृत्व आहे. सत्यजित यांनी युवक काँग्रेसचं काम महाराष्ट्रभर केलं आहे. सत्यजित खऱ्या अर्थाने अनेक ठिकाणी त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहे. आता त्यांनी काही भाजपचा याचा प्रस्ताव आहे का? तर नाही आहे. त्यांनी काही समर्थन मागितलं का? नाही आहे. पण विरोधी पक्षात चांगले लोक आहेत का? तर आहे. त्यांचं नाव घेतलंही पाहिजे. विदर्भातील चांगले चांगले त्या ठिकाणी नेतृत्व आहे काँग्रेस पक्षात, राष्ट्रवादीमध्ये आहे. सर्वच पक्षात चांगलं नेतृत्व असतात, फक्त त्यांना ओळखून संधी द्यावी लागते. आता काँग्रेस राष्ट्रवादीने समजा ओळखलंच नाही, त्यांना त्यांचे गुण ओळखलेच नाही आणि त्यांच्या गुणानुक्रमानुसार त्यांना कामच दिलं नाही, तर मग त्या ठिकाणी निराश होणार आहे लोक. निराश झाले की मग कुठेतरी शेवटी त्यांना काम करायचं आहे. समाजाच्या शेवटच्या माणसाकरता त्यालाही वाटतं मी काम केलं पाहिजे. अशा वेळी भारतीय जनता पार्टी नक्की संधी देतं. आमच्याकडे आज पक्ष मोठा झाला कशामुळे झालं की चांगल्या लोकांना संधी दिली. आता राणा जगजितसिंग बघा, उस्मानाबादमध्ये एक चांगला कार्यकर्ता भाजपमध्ये आला आणि आज तो सेटल झाला, चांगलं नेतृत्व करताय. असे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये आले. भाजपमध्ये नितेश राणे आलेत, नितेश राणे चांगलं काम करताय. मी तुम्हाला 2014 ते 22च्या काळामध्ये जवळपास 150 नेते भाजपमध्ये आलेत. राष्ट्रवादीमधून आले, काही काँग्रेसमधून आले, काही कुठल्या कुठल्या पक्षातून आले. ते नेते चांगले आहेत. आता नावं मी सर्वांची घेऊ शकतो, पण मी सांगतो उदाहरण की युवा नेतृत्व जे आहे हे युवकांना संधी दिली पाहिजे. आमच्याकडे आलेल्या युवकांना आम्ही संधी दिली है. पवन कुले साहब, हिंदी में जानना चाहेंगे, गांधी गोड से एक युद्ध करके एक बॉलीवुड मूवी आ रही है राजकुमार संतोषी का, ये विचारधाराओं को लेकर ये मूवी है, क्या विचार रखते इस मूवी के बारे में आप, इसके बारे में भाजपा की क्या भूमिका है? राजकुमार संतोषी यांचा चित्रपट है गांधी गोड से एक युद्ध. नहीं, मैंने अभी वो फिल्म देखी नहीं, उसके बारे में कुछ पढ़ा नहीं है, उसके बारे में मैंने टिप्पणी करना योग्य नहीं है. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कोरोना काळातल्या एका घोटाळा प्रकरणी मुंबईचे महापालिका आयुक्त जे आहेत त्यांना नोटीस बजावलेली आहे. कसं बघता तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे? अधिकाऱ्यांनी यामध्ये कुठेतरी घोटाळ्यामध्ये सहभाग तुम्ही वारंवार आरोप करत आले की मुंबई महानगरपालिकेत कोविडचे सेंटर्स आहेत त्याच्यात घोटाळा झाल्याचा आरोपही आणि त्याच प्रकारे नोटीस भाजपनेच केला होता. नाही, मला वाटतं जर तिथल्या कमिशनरचा त्या ठिकाणी काही संबंध असेल किंवा अधिकाराचा संबंध असेल किंवा पदाधिकाराचा संबंध असेल तर चौकशीची नोटीस गेली असं आपण सांगितलं. यामध्ये जे काही आहे ते स्पष्ट होईलच. शेवटी चौकशी सुरू झाली, त्याचा अंतिम तर होतोच. आणि त्यामुळे मला वाटतं कोविडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली होती असा आरोप आम्ही केला होता आणि तो पुराव्यासहित केला होता. तर निश्चितपणे याच्यामध्ये नोटीस गेलीच आहे, तर पुढची कारवाईची वाट बघू. एक मिनिट आम्ही घेऊ. एकच मिनिट. तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयांवरती भाष्य केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं असं देखील म्हटलेलं आहे.